काय सुनील, प्रवास व्यवस्थित झाला ना? होय. पोरांनी काय त्रास नाही ना दिला? नाही नाही. आणि वेळेत पोहोचलत ना तिथं? हो. तिथं काय अडचण नाही ना आली? नाही नाही, काय अडचण नाही, झालं सगळं व्यवस्थित. आणि विक्रमला सांगितलं का त्याची आई शुद्धीवर आली ते? हो सांगितलं की. आणि मावशी शुद्धीवर आलेला ऐकून त्याला बी जरा बरं वाटलं, नाहीतर जरा तो बी टेन्शन मध्येच होता. बरं, तुमची जेवण झाली का नी? वय एका ढाब्यावर केलं. बरं अजिंक्य, तुम्ही दमला असाल प्रवासाने, जरा जाऊन आराम करा. नाही, मी आणि राहुल्या हॉस्पिटललाच जातो. अरे एवढ्या रात्री कशाला जाताय? प्रवासाने दमला असाल, जाऊन आराम करा की. आणि हनुमंत आहे तिथं. नाही नाही, मला थांबलंच पाहिजे तिथं. अरे पण समजून जाऊन तिथं काय करणार आहात? असू दे, आम्ही बी जातो मग. बरं जावा, पण आराम करा. सुनील, त्यांना हॉस्पिटलला सोडतोयस ना? हो सोडतो. सावकाश जाव. ठीक आहे, मी उद्या हॉस्पिटलला चक्कर मारतो. चल शीतल. आजा, हॉस्पिटलला पोहोचल्यावर एक मेसेज कर. मी जागीच आहे. हा, आणि तू पण लय वेळ जागू नको, गाडीत पण झोपली नाहीस तू. वय मी झोपते. आणि तू बी उगाच भूतासारखा जागत राहू नकस. मी उद्या सकाळी येते चहा घेऊन. हा, येऊ का? ये, आणि मेसेज कर हा पोहोचल्यावर. हा करतो. जेडे, बोल की जिजे. किती वाजलं ग? 12:30 वाजलेत. आजा का नाही आला अजून? मला नाही माहित. अगं पण त्यानं काही कळवलं का? कधी येणार आहे, कुठं आहे त्यो? नाही. मग त्याला फोन कर की एखादा. नको, राहू दे. अगं राहू दे कसं? लांबचा प्रवास आहे, कुठं थांबलाय का कुठं अडकलाय बघ की, जरा विचारून त्याला. अगं कर की फोन. काय नाही होत, येतील ते. तू झोप. अगं झोप कसं? कर की फोन एक त्याला. अगं कर ग, कर एक फोन कर ग. पण हॅलो राहुल्या, जेडी बोलतेय. जीजी विचारते कुठवर आलाय, कधी आला, आणि शीतल. बर, ठेवू का? काय ग, आली पोरं? हो. घरला कधी येतो म्हणलाय? मला नाही माहित. माहित नाही म्हणजे? आता कुठं आहे? हॉस्पिटलला गेल्यात. हा, हॉस्पिटलला गेलाय वय. मग काळजी नाही, मग मी बी झोपते आणि तू बी झोप. उगाच ताटत बसू नकोस. इतला पांडुरंगा, तुलाच काळजी बाबा. अरे रामा. शीतलचं नेमकं काय चाललंय ना, ते कळायलाच पाहिजे. पूजाबद्दल शीतलनं सांगितलं. अजिंक्य शीतलचा पाठलाग करत होते. अजिंक्य काय करतात काय नाही सगळं शीतललाच माहित असतं. आता बी अजिंक्यसंग शीतलच होती. काय ते मला कळायलाच पाहिजे. काय राजा, बस बस, दमला असशील. घरला नाही गेला बाई? नाही, डायरेक्ट इकडे चालू. अरे सकाळी यायचं ना, मी होतो की इथं. मावशीने कुठल्या रूम मध्ये ठेवले? हाय तिकडं, अजून काय बोलत नाही, पण आता बरं आहे. म्हणजे भेटायला गेलं तर चालते ना आता?
चालेल, पण आता झोपल्यात. बर, तुम्ही जेवला का नाही? जेवलो. विकी व्यवस्थित पोहोचला ना? होय, अहो सगळं व्यवस्थित झालं. तो एंट्री करस्तोवर आम्ही जरा फिरलो तिथं, आणि एवढं भारी आहे ना तिकडं सगळं, ते बघून कधी एकदा जाईन असं झालंय मला. अरे जाशील लवकर. हा, मी जरा मावशीला बघून आलो. हा. फौजी, गावाकडनं कोण कोण आलं होतं? कोणी कोणीतरी येतेच की. रफिकच्या आले होते डबा घेऊन. भाई आला होता परत. आणि बापू? बापू इथंच होते, आत्ताच गेले. घरी सांगितलं का इथं आलाय ते? नाही, आता करतो की फोन. हा कर. बेळगावला गेला तर सांगितलं नाही ना घरी? गडबडीत राहून गेलं. कर फोन. करतो. सुनील शेठ. हो सुनील राव. नमस्कार. नमस्कार. भायासाहेब, तुम्ही आणि एवढ्या रात्री? आठवण आली. आठवण काय, कधी भेटी. आलो भेटायला. वय, पण एवढ्या रात्री? आता आठवणच एवढ्या रात्री आली, त्याला मी तरी काय करणार. ते नव सुन्या काका, बेळगावला गेला होता असं कळलं. बेळगावला? बेळगावला कशाला? अहो विक्या को छोड़ने. होय ना? वय. मेरे को लगेच. मी काय म्हणतो सुनील शेठ, कोण कोण गेलत? आजा, रावल्या आणि मी. विक्रम नव्हता का? विक्रम कसा नसेल, होता की. तेच म्हणलं, विक्रमचं नाव नाही घेतलं. झोपेत बिपेत विसरला काय? अजून कुणाचं नाव विसरलं नाही ना? शीतल पण होती. पण सगळं ओके झालं ना? जेवण, नाश्ता, प्रवास? वय. ड्रायव्हिंग करून खूप दमलोय, जाम झोप आली. मी सकाळी ऑफिसवर येऊ का? चालतंय, भेटू सकाळी. या. गुड नाईट. हा, गुड नाईट. सुनील शेठ, 2 मिनिटं. मी काय म्हणतोय, ते आजया, शीतल भांडले नाहीत ना आज? नाही, पण का हो? नाही, त्याचं काय आहे, आपलं लहान पोरासारखं सारखं भांडत असतात म्हणून. मी गाडीजवळच थांबलो होतो, आत काय गेलो नव्हतो, त्यामुळं मला काय माहित नाही. आणि आत गाडीत तिकडे भांडले का? नाही, सगळं ठीक होतं. अहो भैया, लांब लांब बसले असतील म्हणून भांडले नसतील. नाही नाही, जवळच बसलेले. पण भांडले नाही. ठीक आहे, आता कन्फर्म झोपा तुम्ही. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. हा, गुड नाईट. जीतू काका कुठे आहे? बाहेर गेले. मग मला सांगायचं नाही सोय? मला हॉस्पिटलला जायचं होतं, त्यानं मला वाटत सोडलं असतं की. अगं तू रात्री दमून आली होतीस ना, म्हणून नाही सांगितलं. आणि तसं मी तिथं गर्दी करून काय उपयोग आहे का? त्यांच्या बरोबर गेले असते तर मला मावशीला भेटता आलं असतं. आता मला तिकडं कोण सोडणार? असू दे, तू नंतर जा. कुणीतरी चक्कर होईलच की. नंतर जा, आधी नाश्ता कर. बैस. शीतल दीदी कली खिली है। म्हणजे? अरे तुम्हारे गुलाब को कली
ये बाळ तू पण नाश्ता कर. काय म्हणावं बाई या पोरीला, साधं गुलाबाला फुल आलं तर केवढी खुश झाली आहे. नीलम, कुठल्या गुलाबाला फुल आलं कळलं का? हा अहो आपल्या शितलीने लावलेल्या. पण ते गुलाब कुणी दिलता? कुणी म्हणजे? अहो तो भैया वाटत होता तेच गुलाब ना. मग त्यानं दिलेल्या गुलाबाला फुल आलं म्हणून ही काय एवढी खुश झाली? अक्का तुमचं आपलं काहीतरीच असते. घे बाळ. अहो तसं काही नसतंय हो, आणि आपल्या गोष्टीचा आपल्याला लागतोयच की. आणि तसं बी त्या भैयानं आपल्या नानांकडं शितलीनं विक्रमचा वाढदिवस साजरा केला, त्याची चाडी केली की नाही. असं सगळं केल्यानंतर ती त्यानं दिलेल्या गुलाबाचा विचार करणारच नाही. मला तर काय कळनाच काय झालंय. घडी घडीला ही शीतल वेगळं वागतीया. नीलम, तू तिच्यावर लक्ष ठेव बर का. अक्का अहो माझं आणि सुमनचं, आमच्या दोघींचं बी तिच्यावर चांगलं लक्ष आहे. सुमन नको, तीच तिला पाठीशी घालती. तूच लक्ष ठेव तिच्यावर. वय एक तर तिचं काय चाललंय तेच कळना, आणि ते हर्षवर्धन पण सारखा सारखा घरी येतोय. उगाच चर्चेला कारण नको. पण आपली शितली असं काय करल असं मला नाही वाटत. चुका विचारून होत नसत्यात. मी तुला सांगते तेवढंच ध्यानात ठेव. आजा, अरे इकेच्या आईची तब्येत कशी आहे? हाय आता बरी आहे. हा आजा, बेळगावला गेला होतास वे? वय. अरे मग घरी सांगितलं नाहीस? हा ते जरा गडबडीत राहिलं. अरे काय गडबडीत राहिलं? इथं आम्हाला काळजी लागून राहिली होती ना. तू कुठं जातोयस, काय करतोयस हे आम्हाला कळायला नको होय? अरे विक्याबरोबर कोण नव्हतं म्हणून गेलो होतो. ती सगळं ठीक आहे, पण सांगून जायचं ना. हा आलोच. हो जी काय ती इच्छा येत नाही बाई. आता आणखीन काय विचारायचं? ती पवाराची पोरगी का होती ती विचारायचं होतं. अगं ती विचारायची काय ही वेळ आहे का? कधी येणार आहे तुमची येळ? हातात गेल्यावर का ती पवाराची माणसं घरात येऊन दंगा करायला लागल्यावर? हे बघ पुष्पे, मी नानांकडे चौकशी केली. त्यांना माहितीये शीतल बेळगावला गेली ती, आणि ती स्वतः गेली नाही, नानांनीच पाठवलंय तिला. अहो पण ती गेली ना अजिंक्यन बरोबर. हे बघ पुष्पे, मला नाही वाटत त्या दोघांच्यात तसं काय असेल म्हणून. आणि तसं काय असतं तर नानांनी पाठवलं असतं का तिला? तर नाना नाही विचारूनच करणार आहेत ती. हे बघा, तुम्ही आता अजिंक्यनं बोलायला पाहिजे होता. अगं पण ही येळ आहे का ही विचारायची? तो आलाय कुठनं काय कळतं का नाही तुला? आणि आले आले असले विषय घेते तू. असंच करा, प्रत्येक गोष्टीत पालत घाला, आणि डोक्यावरनं पाणी चाललं ना ती या बोंबलं. मला सांगा, रोज तुम्ही नाना बरोबर असता ना? हो. एकाच जागी काम करता ना? अहो मग ह्या कारणानं तुम्ही अडचणीत यायला नका ना, म्हणून म्हणते मी. नंतर बोलू आपण त्याच्यावर. नंतरच बोला, त्यावर ती पवाराची पोरगी आहेच बोलायला. काय ग जेडे? आता हिला काय झालं आणखीन? काय माहित, घरात कुणाला ना काय बोलायची सोयच राहिली नाही. जी ती आपल्या मनाला येईल ना तसंच वागतात. शीतल, ए शीतल, खाली ये जरा. काय ग? मला बोलायचंय तुझ्याशी.
आता ही मांजर का आली आहे इथं? आले, थांब, आले. काय ग जेडे, तूच आहेस ना मांजर? म्हणजे तूच आहेस बोक्याची मांजर. हा, आधी तू आमच्या अजिंक्यांना बोका बोका केलंस, दुसऱ्या पोरी बरोबर त्यांचं नाव जोडत होतीस, पण या सगळ्याच्या मागे तूच आहेस हे मला कळलंय. मी म्हणजे? तुझं ना आमच्या अजिंक्यांचं सुरू आहे हे मला कळलंय. हटे, असलं काय नाही. आता खोटं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलंय? सांगायला कशाला पाहिजे, मला काही दिसत नाही. आता उगाच नाटक करू नकोस. मला सगळं कळलंय. काय कळलंय? आधी तू म्हणालीस की आमचा अजिंक्य तुझ्या मागे लागल्यात, पर घरापर्यंत आली होतीस दंगा करत. तेव्हा लागलाच होता की, पण त्याचं एक काम होतं म्हणून. कळलं की काय काम होतं ते. हा, काय? नुसतं वरवर दाखवायचं की काय नाही, पण आतनं काय? आतनं तुम्ही कुठल्या तरी बागेत भेटायला गेला होता, हे खरं आहे का नाही? होय, भेटलो की. कशाला भेटला होता? तू उगाच त्यांना नादाला लावू नकोस. ते असल्या भानगडीत पडणारे नाहीत. हे, तुझं काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आमच्या कामासाठी भेटलो नव्हतो. मग कुणासाठी भेटला होता? अगं मी तुला सांगितलं होतं ना की पूजाचं ना आजाचं काहीतरी चाललंय. ते सगळं खोटं आहे. खोटच आहे. त्या दोघांचं असलं काय नाही. खरं तर पूजा इकेची गर्लफ्रेंड आहे. काय? होय, मला वाटलं होतं पूजा आजाची गर्लफ्रेंड आहे, पण तसं काय नाही. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही का भेटला होता बागेत? अगं इकेला न पूजाला भेटायला मिळावं ना म्हणून आम्ही गेलतो. का? त्यांचं त्यांना भेटता येत नाही वे? तू जरा शांतपणे ऐकशील का, तरच सांगते मी. बोल. अगं पूजाच्या घरचे लय डेंजर आहेत. तिला असं कुठे सोडतच नाहीत. जरी त्यानं पूजाबद्दल तिच्या घरी जरा बी कळलं ना तर लय धिंगाणा घालतील. म्हणून सगळ्यांपासून लपून छपून त्यांना भेटावं लागतं. आणि पूजाला घरून आणायचं काम मी करते, म्हणजे त्यांना भेटता येईल. असं आहे वे? मला वाटलं तुमच्या दोघांतच काहीतरी आहे. पण काय ग, तू बेळगावला कशाला गेली होतीस? ते काय मी आजसाठी गेलते वय? इकेला सोडायला गेलते. बर, आता कळलं ना सगळं? अनैक, इक्यानं पूजाबद्दल कोणाला सांगू नका जा. तुला आजाची शपथ आहे. हो, मला काय करायचं त्या पूजा आणि विक्रमचं? माझा संबंध फक्त आमच्या अजिंक्यांशी आहे. आणि हो, तू आमच्या अजिंक्यांपासून जरा लांबच राहा. त्यांच्या बरोबर दुसऱ्या कुठल्या पोरीचं नाव जोडलेलं मला अजिबात आवडत नाही. बर बाई. अवघड आहे बाबा. मांजर लयच पेटलीये. मला वाटलं पोच करते का काय. बोक्या, लय अवघड आहे तुझं. सांभाळून राहा बाबा.